सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून सैदापूर विद्यानगर ग्रामपंचायतीचा उल्लेख होतो। 1937 साली सुरू झालेल्या या ग्रामपंचायतीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळे विकासात्मक कामं झाली। मात्र महत्त्वाचं म्हणजे 15 ऑगस्ट 2020 आज रोजी एक ग्रामपंचायत इमारतीचं उद्घाटन झालं। सैदापूर विद्यानगर या ठिकाणी ही जी विद्यानगरी आहे ती स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कल्पक दृष्टिकोनातून ही वसली गेली आणि आज या ठिकाणी ग्रामपंचायत उद्घाटन अत्यंत चांगल्या पद्धतीने झालं। सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या व राज्यात विद्येचे माहेरघर असलेल्या सैदापूर विद्यानगर ग्रामपंचायतीच्या भव्य दिव्य ग्रामपंचायत प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आज 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आले। यावेळी सैदापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ दीपिका जाधव, उपसरपंच फतेसिंह जाधव, माजी उपसरपंच मोहनराव जाधव, माजी उपसरपंच सचिन पाटील, सैदापूरचे पोलीस पाटील संजय पाटील, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन जिजाबा साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य नितीश उर्फ नाना जाधव, मुरलीधर जाधव, लहू जाधव, उमेशनाथ, सौ सारिका जाधव, सौ सुरेखा जाधव, सौ योजना बागले, सलीम मुल्ला, सौ मनीषा ठोंबरे, मुसा आंबेकरी, धर्मेंद्र कांबळे, सोनल जाधव, संगीता कुंभार, रुपाली जाधव, ग्रामविकास अधिकारी संजय निंबाळकर यांच्यासह सर्व कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते।
सैदापूर विद्यानगर ग्रामपंचायत ही 1937 साली सुरुवात झाली. कराड शहरालगतची सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून सैदापूर विद्यानगर ग्रामपंचायतीचा उल्लेख होतो. आणि ही सैदापूर ग्रामपंचायतीची नूतन इमारत त्याचं आज नुकतंच उद्घाटन झालेलं आहे. आणि तुम्ही हा जो परिसर पाहताय तो आहे सैदापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतला अत्यंत देखणी आणि प्रशस्त अशी ही इमारत. त्याच्या बाजूला जी आहे ती 24/7 पाणी योजना, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेची म्हणजेच राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेची 24/7 योजना ही पूर्णत्वास आलेली आहे. आणि ही जी सैदापूर ग्रामपंचायत इमारत आहे ही इतिहास काळापासून असलेली ही 1937 सालापासूनची ही ग्रामपंचायत. आणि या ग्रामपंचायतीचं एक वैशिष्ट्य सांगता येईल, कराड शहरालगतची सर्वात मोठी ग्रामपंचायत. मलकापूर नगरपंचायतीच्या पेक्षा मोठं लोकसंख्या असलेली, किंबहुना हे विद्येचं माहेर असलेलं विद्यानगर सैदापूर हा परिसर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी विद्यानगरीला सुरुवात केली. आणि आज 15 ऑगस्ट 2020 आज सैदापूर ग्रामपंचायतीच्या इमारतीचं उद्घाटन झालेलं आहे. तुम्ही जी प्रशस्त इमारत पाहताय, ऑफिस एका बाजूला आहे, त्यानंतर संगणक कक्ष, सरपंच उपसरपंच केबिन आणि मीटिंग हॉल अशा पद्धतीनं, याचबरोबर हा सभागृह म्हणजे ज्यावेळी ग्रामसभा असतील, इतर काही मीटिंग्स असतील त्यावेळी या सर्व आयोजित केलं जातं. विशेषतः या ग्रामपंचायतीचं वैशिष्ट्य सांगता येईल ती म्हणजे विद्यानगर सैदापूर म्हणजे शहरीकरण भागातील ही सर्वात मोठी ग्रामपंचायत. आपण असं तर सुरुवातीला पाहूया सरपंच आणि ही कोण शिला आपण सुरुवातीला पाहूया. 2020-2021 साली ही इमारत आता 14व्या वित्त आयोगातून हे मंजूर झालेली ही इमारत सरपंच दीपिका जाधव आणि उपसरपंच फतेसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली या ग्रामपंचायतीनं अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. ही जी कोणशिला तुम्ही बघताय, सर्व सदस्य असतील, ग्रामविकास अधिकारी असतील, सर्व कर्मचारी असतील, या सर्व कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. हे सरपंच आणि उपसरपंच यांचं केबिन तुम्ही बघताय, अत्यंत प्रशस्त असलेलं हे केबिन. यानंतर डाव्या बाजूला असलेलं हे संगणक कक्ष अद्ययावत, अत्यंत अद्ययावत, म्हणजेच आलेल्या सर्व अपडेट्स तुमचे उतारे असतील, जमा खर्च असतील, सर्व या ठिकाणी केला जातो आहे. इथं कर्मचारी आहेत, कर्मचाऱ्यांसाठी एक वेगळं दालन केलेलं आहे. आणि हे दालन खूप अद्ययावत म्हणजे कॉम्प्युटराइज केलेलं दिसतंय तुम्हाला.
या ठिकाणी उजव्या बाजूला ग्रामविकास अधिकारी यांचं केबिन आणि हे जवळजवळ 300 स्क्वेअर फूटचा हा जो क्लार्क आहेत, कर्मचारी आहेत, हे बसण्यासाठी संपूर्ण केलेलं केबिन आहे. यानंतर महत्त्वाचं म्हणजे सैदापूर ग्रामपंचायतीनं ही जी इमारत, प्रशासकीय इमारत, एकाच छत्राखाली सर्व इमारती छत्राखाली सर्व काही असं एक केलेलं आहे. या वास्तूला जो वास्तुविशारद यांनी जो लुक दिला आहे तो आहे संसद भवनासारखा हा लुक तुम्हाला दिसून येईल. आणि समोर महत्त्वाचं म्हणजे हा स्पेस आणि मीटिंग हॉल, म्हणजेच ज्यावेळी ग्रामपंचायत सदस्यांच्या ज्यावेळी मीटिंग चालतील त्यावेळी या मीटिंग हॉलमध्ये संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य हे या मीटिंग हॉलमध्ये बसून संपूर्ण डिस्कस करतील. असा एक भव्य आणि दिव्य म्हणजेच कराड तालुक्यातील एक मोठ्या ग्रामपंचायतीला साजेस असं हे मीटिंग हॉल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता.